तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज नवीन व्हिडिओमध्ये. मी चाललो आहे ॲक्च्युली आज भोपाळला. कॉलेजचा म्हणजे स्मार्ट इंडिया हॅकाथॉन इव्हेंट आहे भोपाळला. तर माझी टीम सिलेक्ट झाली आहे त्या इव्हेंटसाठी आणि मी चाललो आहे भोपाळला. सो आता चाललो आहे भांडूप स्टेशन. भांडूप स्टेशनवरून आता किती वाजले आहेत? 3:15 झाले आहेत, 3:20 होत आले आहेत. तर भांडूप स्टेशनवरून मी आता बँड्राला जाणार आहे. बँड्राला 5:15ची ट्रेन आहे, बँड्रा जबलपूर. तर ती उद्या सकाळी 9चा टायमिंग आहे तिचा भोपाळला पोहोचायचा. तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आपल्या या मुंबई टू भोपाळ जर्नीला. आलो आहे भांडूप स्टेशनला. भांडूप स्टेशनचा हा लास्ट म्हणजे CST साईडकडचा पहिला ब्रिज आहे, नवीनच बांधला आहे, बघू शकता. तर 3:10ची 3:09ची लागली CST. ती ट्रेन पकडूया आणि दादरला जाऊया. आता काय फास्ट ट्रेन नाही आहे, डायरेक्ट 3:54ची, ती सुद्धा AC आहे. सो ट्रेन आली आहे, चला पकडूया. दादर स्टेशनला आलो आहे आता. बँड्रासाठी स्लो ट्रेन पकडूया 1 नंबरवरून. दादरला गर्दी बघा. सो ही ट्रेन पकडून आपण आता बँड्राला जाऊ. बँड्रा आता इथून 10-15 मिनटात आपण पोहोचू. म्हणजे आता 4 वाजलेत, आपण 4:15पर्यंत बँड्रा आणि मग तिथून बँड्रा टर्मिनल्स 5-10 मिनटावर. चला. तर आपण आता बँड्रा स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथून बँड्रा टर्मिनल्सला जावं लागेल आपल्याला. सो बँड्रा टर्मिनल्स इथून बाय ऑटो 5 मिनटावर आहे आणि वॉकिंग बाय 10 ते 15 मिनटावर आहे. तर बघू आता आपण कसं जायचं ते आणि भेटू बँड्रा टर्मिनल्सला. तर आता आलो आहे बँड्रा स्टेशनला. प्लॅटफॉर्म नंबर 3वर लागली आहे ट्रेन आपली. अजून 30-40 मिनटं आहे ट्रेन सुटायला. सो बघूया ट्रेन, बघूया. ही आहे जबलपूर स्पेशल 5:15 2133 5:15. ओके. आपण आलो आहे आपण आता ट्रेनमध्ये. ट्रेनला सुटायला अजून 30 मिनटं आहेत. सो थोडा वेळ बाहेर टाईमपास करू. ही आपली सीट आहे. ट्रेन निघाली आपली बँड्रावरून एक्झॅक्ट टायमिंगला. 5:15चा टाईम होता, 5:20ला निघाली आहे. सो आता बोरोली हॉल्ट आहे पुढचा आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट वापी. आपण आता बोरोली स्टेशनला पोचलो आहे. 6:05 मिनटं आहेत. पाहू शकता गर्दी किती आहे. बहुतेक सगळे एक्सप्रेसवाल्यांचीच गर्दी दिसते. इथे 2 मिनटाचाच हॉल्ट आहे. सो इथून सुटेल लगेच. विरार स्टेशनला ट्रेन थांबली आहे. ॲक्च्युली बोरोली स्टेशनला कोणीतरी ट्रेनची चेन पुल केली होती, तर त्यामुळे काहीतरी एअर प्रेशर काहीतरी कमी झालेलं आहे. त्यामुळे इथे विरार स्टेशनला थांबवली आहे. समोर दिसते ती ट्रेनची माणसंच आहेत, त्यासाठीच थांबली आहेत. आता ॲक्च्युली हिचा डायरेक्ट हॉल्ट वापीला आहे. बँड्रा, बोरोली आणि मग वापी आणि मग पुढे सुरत, वडोदरा आणि मग आमचं भोपाळ. आता 7 वाजले. किती वेळ थांबते काय माहिती. आत्ता आपण पोचलोय वापीला. 8:15 झालेत. वापी स्टेशन. इथे सुद्धा खूप लोक उतरली.
आणि खूप चढतायत सुद्धा. बापी ठीकठाक आहेत, दुकानं वगैरे आहेत स्टेशनवरती. किती वेळ थांबते माहीत नाही, सिग्नल तर अजून दिला नाही आहे. चला सिग्नल दिला आहे ट्रेनला, सो निघूया आपण. ट्रेन सुटेल आता. आता आपण सुरतला आलो आहे. सुरत रेल्वे स्टेशन. रात्रीचे 9:30 होत आले. 9:30 नाही, 9:54 झाले. ट्रेन अर्धा तास लेटच आहे. आता इथे किती वेळ थांबते काय माहीत नाही, बघूया. स्टेशन मोठं आहे, किती 3-4 प्लॅटफॉर्म आहेत, पण असं काय वेल मॅनेज नाही आहे. म्हणजे सुरत मला वाटलं एकदम मस्त चांगलं स्टेशन असेल जरा, पण एवढं काही खास नाही आहे. कारण की खूप साऱ्या ट्रेन इथे थांबतात, सो जरा ओके पाहिजे होतं, पण नॉर्मलच आहे. आपण आता निघालो आहे सुरतवरून. सुरत स्टेशन सोडलं आहे, 5 मिनटाचा हॉल्ट घेतला आणि आता सुरतवरून निघाले. तर बाहेर सगळं अंधार आहे, तुम्हाला काय चालू ट्रेनमध्ये दाखवता येणार नाही. सो आता नेक्स्ट स्टेशन आहे वडोदरा. मग तुम्हाला आता वडोदरालाच दाखवेन मी. चला मग आता वडोदराला भेटू. वडोदराला पोचलो आहे, 12:30 झाले. ट्रेन थोडी लेट आहे, पण ठीक आहे. ही समोर एकता नगर एक्सप्रेस आहे, मुंबई सेंट्रल, दादर, इंदोर. वडोदराला स्टेशनला खूपच गर्दी आहे. बहुतेक ही समोरची ट्रेन आल्यामुळे. समोरची ट्रेन तर फुल पॅक आहे. बापरे, लोक आतमध्ये उभी आहेत. जनरल डब्बा फुल पॅक आहे. वडापाव. ट्रेन निघाली आहे वडोदरा स्टेशनवरून. प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे जोरदार. दिसतंय वडोदरा जंक्शन. पूर्ण अंधार आहे. नेक्स्ट 6 बज गए, उज्जैन जंक्शन. भरपूर थंडी आहे इथे. बरोबर 6 वाजता उज्जैन जंक्शन. झोप चांगली लागली होती, त्यामुळे रतलाम काय मला मिळालं नाही. उज्जैन झालं की अजून एक स्टेशन आहे, नंतर मग भोपाळ. सिहूर स्टेशन आहे. चहा बघत होतो, पण चहावाला पण कोण नाही इथे. सगळं स्टेशन एकदम सुमसान आहे. थंडी खूप आहे, गार वाटतं एकदम. म्हणजे आत AC ट्रेन आहे, पण आतमध्ये जरा बरं वाटतंय. इथे बाहेर खूपच गार वाटतंय. बहुतेक 15 डिग्री तरी टेम्परेचर असेल इथे, त्यामुळे खूप थंडी वाजते.
15-20 मिनटं झाली. ट्रेन अजून या सिऊर स्टेशनलाच आहे. बहुतेक कुठली तरी क्रॉसिंग आहे. मला वाटतं ते ट्रेन 9चा टाईम तिचा इंदोरचा आहे, आपलं इंदोर बोलतोय, भोपाळचा आहे. सो त्या टाईमच्या आधी तर काय हे तिथे पोचवणार नाहीत. स्टेशनवर काय कॅन्टीन वगैरे पण नाही आहे. काय बोर झालं. कुठलं तरी देऊळ आहे तिथे. बाकी थंडी जबरदस्त कसं आहे इथे. आता जस्ट टेम्परेचर चेक केलं, 15-14 डिग्री दाखवत आहे. जबरदस्त थंडी आहे. बघू आता ट्रेन किती वाजता सुटते. बरोबर 8 वाजता ट्रेन सुटली इथून सिहोरवरून. खूप वेळ थांबली पण कोण चहावाला नाही, कोणच नाही आला. थंडी जबरदस्त आहे. क्रॉसिंगसाठीच थांबले होते. पाठून एक ट्रेन पास झाली आणि आता निघाली. स्पेशल ट्रेन असल्यामुळे हिला सारखं थांबवतात मला वाटतं. आणि टाईम 9 आहे भोपाळचं, तर 9पर्यंतच पोहोचवणार. त्याच्या आधी तर काय पोहोचवणार नाही. आणि पुढेही जबलपूरपर्यंत आहे, त्यामुळे काय आरामातच जाणार. चला आता अजून एक स्टेशन आहे मध्ये कुठलं तरी, आणि मग भोपाळ आहे. सो 9पर्यंत पोहोचू. खूप थंडी आहे. हात वगैरे एकदम असे शून्य होत आहेत. त्यामुळे बाहेर जास्त शूट करायला मिळत नाही आहे. आता येईल आपलं भोपाळ स्टेशन. मला वाटतं अजून 30 मिनटं लागतील. 9 वाजेपर्यंत, 9:15पर्यंत पोचू आपण. त्या वेळेतच पोचू भोपाळला. खूप थंडी आहे. संत हरदाराम नगर भोपाळ स्टेशनच्या एक स्टेशन आधी आहे. ह्याच्या पुढचं स्टेशन भोपाळ. मला वाटतं अजून 30 मिनटं जातील आपल्याला. सो गाडी टाईममध्ये आहे. 9 जास्तीत जास्त 9:15 वाजतील. आपली गाडी बघा जबलपूर लास्ट स्टॉप आहे. बँड्रा जबलपूर. आणि जबलपूर नंतर पुढे पण जाते वाटतं, हजरत निजामुद्दीन वगैरे असेल काहीतरी. कारण की वीकली गाडी आहे, फक्त सॅटर्डेला असते. त्यामुळे बाकीच्या दिवशी सुद्धा कुठे ना कुठेतरी जात असणारच. ही टीम आहे, रिझवी, राज. इकडे सुद्धा अजून 2 जण आहेत. नंतर दाखवतोच तुम्हाला टीममध्ये कोण कोण आहेत. तर चहा पिऊया मस्त. चहा मिळाला. खूप थंडी आहे, जबरदस्त थंडी आहे. आता एक चहा घेऊया थोडा. तर या सगळ्यांनी भोपाळची चहा प्यायला भोपाळ यायचं आहे. ठीक आहे.
फायनली ट्रेन निघाले इथून संत हिरदाराम नगरवरून. आता पुढचं स्टेशन भोपाळच आहे. जवळपास अर्धा पाऊण तास तरी इथे ट्रेन थांबून राहिली. म्हणजे 9:15ला पोहोचली असती. आता 9:35ला इथून निघाली आहे. 10 किलोमीटरच आहे इथून. सो मला वाटतं 9:45-10पर्यंत आपण भोपाळला उतरू. 9:30 झाले तरी पण थंडी जबरदस्त आहे. म्हणजे टेम्परेचर खूपच कमी आहे इथे मुंबईपेक्षा. मस्त गारगार वाटतंय. संत हिरदाराम नगर. चला आता भोपाळला भेटू उतरल्यावर. सो भोपाळला उतरतोय आता. 10 वाजलेत बरोबर. ही सगळी माझी SIची टीम आहे. दहा वाजले तरी अजून गार वाटतंय. थंडी आहे भोपाळला. आता भोपाळ स्टेशनच्या बाहेर पडतोय आम्ही. प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडने यायला सांगितलंय. तिकडून बस आहे कॉलेजसाठी. सो बसने आम्ही जाऊ आता. स्टेशन चांगलं आहे. एस्केलेटर वगैरे आहेत. ही एक दुसरी टीम आहे. सेम SIसाठी आले. स्टेशन चांगलं आहे. तर इकडे आता टुवर्ड्स आम्ही जिथे त्या बस लागल्या आहेत LNCT युनिव्हर्सिटीच्या तिथे चाललो आहे. हे भोपाळ स्टेशन खूप मोठं आहे. बाहेरून छान दिसतं आहे. आता जिथे बस लागल्या LNCT जी आम्हाला डायरेक्ट युनिव्हर्सिटीला पोचवेल आणि जिथे SIH कॉम्पिटिशन होणार आहे त्या बसेस जिथे लागल्या आहेत तिकडे आता आम्ही चाललो आहे. SIHचीच ही ॲक्च्युली पूर्ण सोय केलेली असते की तुम्हाला स्टेशन टू युनिव्हर्सिटी म्हणजे जिथे तुमचं होस्टिंग आहे ते होस्टिंग ते म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा किंवा बस स्टेशन म्हणा तिथून तुम्हाला हे अशा प्रकारच्या बसेस प्रोव्हाइड करतात आणि हे त्या युनिव्हर्सिटीला करणं कंपल्सरी असतं. सो ही बस आहे युनिव्हर्सिटीची. सो चला आता बसमध्ये चढूया. या बाकी सर्व टीम पण बसमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे टोटल आता बसमध्ये 3 ते 4 टीम आहेत. त्यांना आता एकत्र घेऊन ते LNCT युनिव्हर्सिटीला आम्ही निघालेलो आहे. हे भोपाळच्या बाहेरचं स्टेशन असं काही म्हणजे रोड आहेत चांगले आहेत. सिग्नल्स वगैरे सिटीज आहे त्यामुळे जसं मुंबईला प्रॉपर सिग्नल सिस्टीम आहे किंवा रोड्स वगैरे आहेत तसंच आहेत. बरंच ट्रॅफिक तेवढं कमी आहे. कदाचित लवकर आल्यामुळे असेल नाही तर मे बी एवढंच ट्रॅफिक असेल इथे. आता काय माहीत नाही इथलं कसं असतं ते. सो आता इथून 15 ते 20 मिनटं म्हणजे 10 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे. पण ते बोलले की अर्धा तास लागेल युनिव्हर्सिटीला पोचायला.
हे भोपाळचं मार्केट आहे वाटतं, बऱ्यापैकी चांगली सिटी दिसते. थंडी खूप आहे. 11 वाजले, म्हणजे जवळपास 10:30-11 होत आले तरी असं वाटतं आहे की अजून सकाळचे 6-7च वाजलेले आहेत. एवढा म्हणजे असं सूर्यप्रकाश पण दिसत नाही आहे रस्त्यावर. इथे थोडा हा गजबजलेला एरिया दिसतोय. तर आता मी त्या LNCT युनिव्हर्सिटीच्या कॉलेजला पोचलो आहे. सो आता मुंबई टू भोपाळ हा जो ब्लॉग होता तो आता इथेच संपवतो आहे. आता बघू भोपाळमध्ये अजून काय किंवा कॉलेजमध्ये अजून काय मिळतं एक्सप्लोअर करायला, तर त्याचे वेगळे ब्लॉग्स बनवेन. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.